अजिंक्य आयरे यांचा पहिला चेंडू, या पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं जात आहे. नक्कीच चांगला फटका इथे खेळला जातोय. पहिल्या चेंडूवरती जर पाहिला गेला तर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. 3 धावा फलकावरती लागले जात आहेत. अजिंक्य आयरे गोलंदाजी मार्गवरती तर प्रवीण आणि विकास पाटील दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. हो हो, या चेंडूवरती विकास बॅक टू द पेव्हिलियन. विकास पाटील इथे मात्र माघारी परतले जात आहेत. मॅन फ्रॉम बेले आणि याच बेलेच्या सुपरस्टाराला माघारी परतवलं जात आहे. गोल्डन डकचा शिकार इथे मात्र होताना दिसत आहेत. विकास पाटील महत्वाच्या खेळाडूला इथे मात्र माघारी परतवला गेलाय अजिंक्य आयरे यांच्या माध्यमातून. सुनील कांबळे मॅन फ्रॉम म्हसूर. सुनील कांबळे एक ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. विकास इथे मात्र माघारी परत येत. गोल्डन डकचा शिकार इथे मात्र होताना दिसते. तर विकास बेले संघासाठी जर्मन स्पोर्ट्स बेले संघासाठी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतो. परंतु या लीग मध्ये त्यांचा खेळ इथे मात्र तितकासा पाहिजे तितकासा बहरताना दिसला नाही आहे. या चेंडूवरती इथे मात्र देताव चेंडूची सांगता पाहायला भेटते आहे. कमालीची गोलंदाजी आहे अजिंक्य आयरे. ओहो, या चेंडूवरती पंचांना दोन्ही हात समांतर करायला भाग पाडले जाते. अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोचली 4 धावा फलकावरती. देवराज स्पोर्ट्स संघ थोडसा पहिला सुरुवातीला थोडस अडचणीला सामोरं जावं लागतंय. परंतु याच अडचणीतूनच मार्ग एक काढताना दिसेल. ओहो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती या मिस टाइम स्ट्रोक इथे मात्र पाहायला भेटत आहेत. आणि नतीजा एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोचली 5 धावा फलकावरती. 5 धावा फलकावरती लागले जात आहेत. 5 चेंडू देखील झालेत आणि एक विकेट देखील मिळवली आहे. म्हणजेच जर पाहायला गेलं तर सफल षटक इथे मात्र म्हणता येईल अजिंक्य आयरे यांचं. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर चांगला फटका. या फटक्यावरती प्रवीण इथे मात्र माघारी परतले. संतोष यांनी कमालीचा झेल टिपलाय आणि त्यानंतर अजून एक फलंदाज
सुनील कांबळे इथे मात्र स्ट्राईक वरती त्यांच्या विरोधात सुनील शेलार आणि त्याच चेंडूवरती इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या सुनीलचं पारड इथे मात्र जड पाहायला भेटते. पहिला चेंडू इथे मात्र 4 धावेसाठी खेळला जातोय. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा फलकावरती. सुनील शेलार यांचा पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती चौकार म्हणजेच मेंटली प्रेशर हे पहिल्या चेंडूवरती सुनील शेलारवरती पाहायला भेटते. परंतु कमबॅक साधला जाईल कारण का चांगले गोलंदाज आहेत. आता रिव्हर्सचा फटका पाहूया. प्रॉपर टायमिंग नाही आहे आणि त्याचमुळे या चेंडूवरती जर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाच्या मदतीतून या चेंडूला रोखल्या गेल्या. धावसंख्या देखील इथे जर पाहायला गेला तर तशी ते स्थितीमध्ये पाहायला भेटते. 9 धावा फलकावरती लागले जाते दोनगडीच्या बोबल्यावरती. हो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर अजून एक निर्धाव चेंडू पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन देखील सुद्धा बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव टाकले गेले आहेत सुनील शेलारच्या माध्यमातून. ओहो अजून एक निर्धाव चेंडू कमालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती प्रेशर होतं सुनील शेलार वरती परंतु त्यानंतर जो विश्वास दाखवला आपल्या गोलंदाजीमध्ये तो काबिल तारीफ. आणि या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा सजवण्याचा प्रयत्न यामध्ये आता मात्र सफलता अर्जित केली आहे फलंदाजाने. 4 धावेसाठी हा फटका केला गेलाय. 4 धावेने धावसंख्येमध्ये इजाफा होते. धावसंख्या जाऊन पुतली आहे 13 धावा फलकावरती. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 6 धावेसाठी हा फटका केला जातोय. फटका चांगला इथे मात्र पाहायला भेटलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावेसाठी हा फटका पाहायला भेटलाय. 6 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 धावा फलकावरती. या षटकामध्ये 14 धावा आल्या आहेत सुनील शेलारच्या विरोधात. नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती जे मोठे प्रहार पाहायला भेटले आणि त्याचमुळे या षटकामध्ये कमबॅक देखील साधला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 गड्यांच्या बोबदल्यावरती 19 धावा या फलकावरती. अजिंक्य आयर्या वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाच्या वतीने तिसरं षटक हातात दिसतंय. कौतुक करावं लागेल अजिंक्य आयर्यांचा. फक्त 7 धावा खर्च केलेत आणि 2 सफलता अर्जित केलेत या गोलंदाजाने. ओहो अजून एक इथे मात्र जर पाहायला गेला तर निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. सुनील कांबळे थोडस जर पाहायला गेलं तर स्ट्रगल करताना दिसत या मॅच मध्ये. या आधीच्या षटकामध्ये देखील सुनील शेलारने 3 चेंडू त्यांच्या विरोधात निर्धाव टाकले होते परंतु त्यानंतर कमबॅक देखील साधला होता. पुन्हा एकदा हा कमबॅक साधावा लागेल. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 धावा. 2 गड्यांच्या बोबदल्यावरती 20 धावा आपल्याला पाहायला भेटते.
अजिंक्य आयरे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सजीव होताना दिसत आहेत. इथे मात्र खराब चेंडू आणि या चेंडूवरती नक्कीच चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी 9+6 एकूण 7 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. थोडस इंजुरीला सामोर जावं लागतंय अजिंक्य आयरे यांना. थोडस जर पाहायला गेलं तर नक्कीच झगडताना दिसत आहेत. गोलंदाजी मार्कवरती जीवन
ओहो, या चेंडूवरती चांगला चेंडू पाहायला भेटतोय जीवन यांचा. फ्रीजचा चेंडू आणि या फ्रीजच्या चेंडूवरती इथे मात्र चांगला चेंडू पाहायला भेटतोय. कौतुक करावं लागेल जीवन यांचा. अजिंक्य आयरे यांच्या बदली इथे मात्र गोलंदाज जीवन इथे मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. मॅन फ्रॉम वरंगे पाडाले. अजिंक्य आयरे देखील त्याच गावाला बिलॉंग करतात. म्हणजेच वरंगे पाड्याचे दोन सुपरस्टार या मॅच मध्ये खेळताना दिसत आहेत. जीवन एक चांगले बॅटर देखील आहेत. हो, अजून एक चांगला चेंडू इथे टाकला जात आहे. कब्बालीची गोलंदाजी पाहायला भेटते. छोटा पॅकेट आहे परंतु बडा धमाका करण्यामध्ये ते देखील माहिर आहेत. उंचीवरती जाऊ नका, नक्कीच कमी उंचीचा खेळाडू आहे परंतु ते तरी देखील क्षमता या खेळाडूमध्ये टासून बनली आहे. आणि याच क्षमतेमुळे जर पाहायला गेला तर सलग 2 चेंडू जे आहेत ते कमालीचे टाकले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 34 धावा फलकावरती. अजून एक कमालीचा चेंडू टाकला जातोय जीवन शिंदे याच्यामध्ये होतो ना. नक्कीच टाळ्या देखील होऊन जातील या गोलंदाजासाठी. रिप्लेस गोलंदाजी साठी आणलं गेला त्यांना आणि त्यानंतर इथे मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली. छोट्या उंचीचा खेळाडू परंतु तरी देखील क्षमता या खेळाडूमध्ये टासून बनली आहे आणि तीच क्षमता इथे मैदानावरती दाखवली देखील जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 धावा फलकावरती. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा बनवल्या गेल्या तर 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. सवाल येत म्हणजेच कुठेतरी एक्स्ट्रा ज्या धावा दिल्या अजिंक्य आयरेने त्या थोड्याशा महागड्या ठरल्या आहेत. दुखापतग्रस्त देखील होते, थोडस इंजुरीला सामोरे जात होते. आणि गोलंदाजी बारकवरती अजित सौंदरकर, कोल्हापूर जिल्हा, करवीर तालुका, गिरगाव गावचा सुपुत्र, गिरगाव एक्सप्रेस. गोलंदाजी बारकवरती 14 ऑगस्ट 1995चा यांचा जन्म आणि त्यानंतर या खेळाडूने जर पाहायला गेलं तर खूप स्ट्रगल केलंय जीवनामध्ये. स्ट्रगल करत असताना जर पाहायला गेलं तर युवा उद्योजक म्हणून देखील करवीर विभागामध्ये प्रसिद्ध आहेत. फॅब्रिकेशनचं देखील काम यांच्यामध्ये केलं जातं. या चेंडूवरती रनआउटचा चान्स आहे. मिस होईल का? ओहो, फेकी थोडीशी खराब. फेकी खराब. नतीजा इथे मात्र सुखरूप लँडिंग झालंय. काही गरज नाहीये. या आधी देखील जर पाहायला गेलं तर मगाच्या मॅच मध्ये थोडीशी घाई ही आकाशच्या माध्यमातून देखील पाहायला भेटली आणि त्याचमुळे कुठेतरी शेवटच्या क्षणी पराभवाला देखील सामोरं जावं लागलं होतं शिवकल्याण स्पोर्ट्स संघाला. आणि ती चूक कुठेतरी आकाश कापसे देखील करताना दिसत आहेत. आकाशकडे क्षमता आहे धावा बनवण्याची. मगाच्या षटकामध्ये जरूर त्यांच्या विरोधात निर्धाव चेंडू टाकले गेले परंतु कमबॅक करण्यासाठी ओळखले देखील जातात आकाश कापसे. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून करवीर विभागामध्ये यांची ओळख देखील आहे. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय जरूर परंतु क्षेत्ररक्षक बॅकअप साठी आहेत आणि याचमुळे या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात केला आणि त्याच क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून इतिमध्य चेंडूला कलेक्ट केलं जाते. लोअर फुल टॉस या चेंडूवरती फटका फसलाय जरूर. ओहो, एफर्ट कमालीचा पाहायला भेटला. एफर्ट चांगला पाहायला भेटला. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजित चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये त्याच्यामध्ये पाहायला भेटली आहे. पहिल्या मॅच पासून या गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. नक्कीच पन्हाळे येथील नाईट टुर्नामेंट मध्ये त्यांचा खेळ बहारदार पाहायला भेटला आणि तिथूनच त्यांना सूर देखील गवसलाय. पन्हाळे येथे झालेली सावकर चषकाची टुर्नामेंट आणि या चषकाच्या नंतर जो कमबॅक साधला अजित सौंदरकर यांनी तो मात्र काबिले तारीफ. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. जीवन आले तर जेल खाली. जेल सोडला जातोय.
स्वतःवरती इथे विश्वास दाखवला आणि थांबवलं देखील गेलं क्षेत्ररक्षकांना. आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर झेल सोडलाय. जीवन शिंदे कुठेतरी जर सॉरी जीवन गायकवाड इथे मात्र चूक करताना दिसले. तर जीवन गायकवाड थोडस चूक करताना दिसले आणि नतीजा एक जीवदान इथे मात्र मिळते फलंदाजाला. ओहो चांगला चेंडू इथे मात्र अजित सौंदरकर यांचा पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा कमबॅक साधला. या षटकामध्ये धावा रोखल्या जात आहेत. यासाठी सुनील शिलारने या खेळाडूवरती जास्तीत जास्त बोली ही लावली गेली आणि त्याच बोलीचा उपयोग इथे मात्र होताना देखील दिसतोय. 41,000 पॉइंटला या खेळाडूला खरेदी केल्यानंतर चांगली गोलंदाजी अजित सौंदरकर यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. कमालीची गोलंदाजी करवीर विभागाला लावलेला एक करवीर एक्सप्रेस. चांगला चेंडू आहे. समोरच्या दिशेने फटक्याला सजवला गेलाय परंतु रोखण्याची क्षमता आहे आणि रोखलं देखील गेलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचले 40 फलकावरती लागले जात आहे. 3 गड्याच्या बोबल्यावरती 40 फलकावरती प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय स्क्रीनवरती. तब्बल 68 धावा बनवल्या जाऊ शकतात. अशाच प्रकारे जर बॅटिंग केली तर ओहो विलास यांचा हा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढला जातोय. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण खराब झालंय. नतीजा इथे मात्र 2 धावा या कंप्लीट देखील होताना दिसत आहेत. ऋषी बॅटिंग साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. अजून एक करवीर विभागातील अपकमिंग सितारा उभरता सितारा म्हणून यांच्याकडे देखील पाहिलं जाते. गिरगावचा खेळाडू आहे. विलासचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. ओहो लोअर फुल टॉस या चेंडूवरती फटका सजवला गेलाय परंतु सुनील शेलार इथे मात्र चूक करताना दिसले आहेत. जेल बाद करण्याची संधी निर्माण झाली होती परंतु इथे जर पाहायला गेला तर जेल सोडला गेलाय. सुनील शेलार चूक करताना दिसत आहेत. स्वतः कर्णधाराने हा जेल सोडलाय म्हणजे कामगिरी कुठेतरी खराब पाहायला भेटते. म्हणजेच प्रेशर या मॅचचं घेतलंय. एक साधा सरळ जेल होता आणि या चेंडूवरती जर पाहायला गेला तर गोलंदाजा कौतुक करावं लागेल. प्रयत्न करणं सोडलं नाहीये. चांगले चेंडू टाकले आणि त्यानंतर पुन्हा एकदा जेल हा टिपला गेलाय. संतोष पाटील यांच्या माध्यमातून संतोष पाटील कमालीचा जेल टिपताना दिसते. आतापर्यंत जवळजवळ या मॅच मध्ये 3 जेल हे संतोष पाटील यांच्या माध्यमातून टिपले गेले आहेत. अतुल दिंडे एक ऑडिटर फलंदाज मैदानाच्या दिशेने संख्या 43 धावा 4 गड्यांच्या बोबल्यावरती.
आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर आज चांगला चेंडू टाकला जातोय अतुल दिंडे यांच्या माध्यमातून फटका देखील केला गेला परंतु संतोष पाटील एक चांगले क्षेत्ररक्षक ज्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये 3 झेल टिपले गेले आहेत आणि त्यांच्याकडेच इथे मात्र चेंडू विसवताना दिसतोय. एकेरी धाव कंप्लीट केली आहे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 44 धावा 4 गड्यांच्या बोबल्यावरती 44 धावा 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील नक्कीच लोअर फुल टॉस चेंडू या चेंडूवरती फटका तर जरूर चांगला केला गेला आहे परंतु या चेंडूवरती चूक करताना दिसले नाहीये सुनील शेलारा आणि याच बरोबर अजून एक फलंदाज म्हणजे ऋषी याचा खेळ संपुष्टात आणला जातोय. पाच षटकांचा खेळ संपुष्टात आलाय 5 षटकामध्ये बनवल्या गेल्या आहेत 44 धावा 5 गड्यांच्या बोबल्यावरती गोलंदाजी मार्क वरती अजित सौंदळकर. हो या चेंडूवरती पुन्हा एकदा बी स्ट्रोक इथे मात्र पाहायला भेटतोय आणि त्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जुळली जाते. अजित सौंदरकर नक्की चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. या आधीच्या षटकामध्ये देखील फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि एक विकेट देखील अर्जित केली होती त्यांनी. नक्कीच चांगले गोलंदाज आहेत अजित सौंदरकर. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच 45 धावा 5 गड्यांच्या बोबल्यावरती स्ट्राईक वरती यशवंत. ओहो यशवंत या चेंडूवरती रनआउटचा चान्स मिस होतोय. जीवन गायकवाड चुकांवरती चुका करताना दिसत आहेत. हा चेंडू निर्धाव होता परंतु या चेंडूवरती बाईकच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. नक्कीच कौतुक करावं लागेल अजित सौंदरकर यांचं. नक्कीच फलंदाजा देखील समजला नाही हा चेंडू आणि त्याचबरोबर यष्टीरक्षकाला देखील चुकून गेला हा चेंडू. डायरेक्ट असती तर जरूर माघारी परतावं लागलं असतं अतुल दिंडे यांना परंतु इथे जर तरचा खेळ नाहीये हा क्रिकेटचा खेळ. ओहो अजून एक धाव चेंडू टाकला जातोय. करवीर विभागातील 2 खेळाडू एका बाजूला फलंदाज अतुल दिंडे तर दुसऱ्या बाजूला अजित सौंदरकर. एकाच करवीर विभागाला बिलॉंग करणारे हे 2 खेळाडू. दोन्ही खेळाडूंचा खेळ हा ग्रामीण पटलावरील दर्जेदार खेळ साकारला गेला. या चेंडूवरती बॅटच्या रनमध्ये जरूर पाहिला फटक्याला परंतु इथे मात्र अजून एक झेल टिपला गेलाय. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन द्या संतोष पाटील साठी. कमालीचा झेल आतापर्यंत 4 झेल या खेळाडूने टिपलेत. लाजवाब इथे मात्र कामगिरी पाहायला भेटी है. आता मात्र सीना तान के चल रहे हैं संतोष पाटील. नक्की क्षेत्ररक्षण कमालीचं पाहायला भेटतंय. तर छाती चवडी होताना दिसते संतोष पाटील यांची. चेहऱ्यावरती देखील हास्य पाहायला भेटते. नक्कीच ओहो स्माईल टिपताना दिसत आहेत कॅमेरामन देखील. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 46 धावा फलकावरती. या चेंडूवरती नक्कीच फटका इथे मात्र फसलाय. उर्वरित कामगिरी
पूर्ण केले. सुनील शेलारने अजून एक धक्का दिला. अजित सौंदरकर यांच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. संदीप चौगले म्हणजे जॉन्टी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. मॅन फ्रॉम इस्पुर्ली. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, परंतु रोखण्याची क्षमता ही सर्वात जास्त अजित सौंदरकर यांच्याकडे आहे आणि ती क्षमता दाखवली देखील जाते. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल. फक्त 11 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि 3 फलंदाज माघारी परतवले. आपली काबिलियत दाखवली जाते अजित सौंदरकर यांच्या माध्यमातून. याचबरोबर अजून एक यशस्वी षटक इथे मात्र संपुष्टात येत आहे. टायमिंग ओव्हर झाले म्हणजेच आपल्याला आता पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक प्लेयर जो आहे तो आपल्याला सर्कल मध्ये घ्यावा लागेल. दुसऱ्या मॅच मध्ये नक्कीच स्थान मिळालं नव्हतं, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करण्यासाठी रमेश गोसावी सज्ज झाले. या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या दिशेने फटक्याला सजवलं जात आहे. डीप स्क्वेअर लेगला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. सगळं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटते आहे. धावसंख्या एका धावेने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 47 7 गड्यांच्या बोबद्यावरती देवराज स्पोर्ट्स संघाची दयनीय अवस्था करून ठेवली आणि ती दयनीय अवस्था खऱ्या अर्थाने कोणी केली असेल तर अजित सौंदरकर. काय गोलंदाजी केली आहे. फक्त 6 धावा खर्च केले आहेत त्यांनी. फुलटॉस चेंडू वरती इथे मात्र झेल सोडला जातोय. अजित सौंदरकर चूक करताना दिसते. या चेंडूवरती एक सोपा झेल होता, परंतु या चेंडूवरती अजित सौंदरकर चूक करताना दिसले. संख्या जाऊन पोचले. 49 फलकावरती लागले जात आहेत. या चेंडूवरती अजून एक फलंदाजाला माघारी परतवण्याची संधी होती. आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केला जातोय. एकेरी धाव दुहेरी धावेसाठी प्रयत्न केलाय जरूर, परंतु 2 धावा या कंप्लीट देखील होताना दिसतील. कारण का फेकी थोडीशी लेट पाहायला भेटली. 2 धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 51 धावा फलकावरती. 51 धावा. रमेशचं कौतुक करावं लागेल. रमेश गोसावी चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. स्लॉगोरच्या षटकामध्ये इथे मात्र अजून एक मोठा फटका. अजित सौंदरकर क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाले आहेत, परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. अजित सौंदरकर गोलंदाजीमध्ये यशस्वी ठरले, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये खराब कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. याआधी झेल सोडला, त्यानंतर इथे जर पाहायला गेलं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 55 धावा फलकावरती लागले जात आहेत. या चेंडूवरती अजून एक फटका इथे मात्र फसलाय. जेल टिपला गेलाय. कपालीचा जेल इथे मात्र पाहायला भेटतोय. आता मात्र चूक होताना दिसत नाहीये.
आपल्याला पाहायला भेटला. अप्रतिम झेल इथे मात्र टिपला गेला आहे अजित सौंदरकर यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर कॅमेरा वर्किंग देखील चांगलं पाहायला भेटलं. या चेंडूवरती धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 55 धावा फलकावरती लागले जात आहेत. 8 गड्यांच्या बोबेल्यावरती 55 धावा म्हणजेच कुठेतरी तर पाहायला गेलं तर ऑल आउटचा खतरा. आता मात्र स्ट्राईक साठी अक्षय कांबळे यांना देखील आपण पाहतोय. या इनिंगच्या शेवटच्या चेंडूवरती प्रहार फसलाय. अजून एक सफलता अर्जित केली आहे आणि याच बरोबर इथे जर पाहायला गेला तर पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय. 55 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यावरती देवराज स्पोर्ट्स संघ 9
पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सुरेख फटका केला जातोय. पहिला चेंडू सरस सीमारेषा पार चौकार. या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर 2 धावा ज्या आहेत त्या सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 6 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. हॅलो, शिवकल्याण स्पोर्ट्स आणि सॅटरडे स्पोर्ट्स दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय. शिवकल्याण स्पोर्ट्स आणि सॅटरडे स्पोर्ट्स दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. शिवकल्याण स्पोर्ट्स आणि सॅटरडे स्पोर्ट्स
धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 15 धावा धावफलकावरती ऋषी यांच्या विरोधात इथे मात्र हल्लेबोल केले जात आहेत. या चेंडूवरती कट केला जातोय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षण खराब झालंय. नतीजा एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश देखील आलंय. तो धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील केल्या जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 17 धावा त्या फटकावरती. शिवकल्याण स्पोर्ट्स आणि सातार्डे स्पोर्ट्स दोन्ही संघांना आता मात्र सूचना आहे. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. शिवकल्याण स्पोर्ट्सचा कर्णधार आलाय. सातार्डे स्पोर्ट्स आपल्याला अंतिम पुकार असेल. शौर्य कांबळे यांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. शौर्य कांबळे यांच्या हस्ते नाणेफेक होईल. ओहो, फटका चांगला केला गेला. सुरेख फटका इथे जर पाहिला गेला तर चेल सोडला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या मदतीतून आज चेल सोडला गेलाय आणि त्यानंतर जर पाहिला गेला तर धावा या एक संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आलंय. ऋषी गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटत आहेत. आपण ऋषीला देखील पाहतोय. चांगली गोलंदाजी केली आहे ऋषीने या पूर्ण सिरीज मध्ये, परंतु जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला भेटलंय तिवरा स्पोर्ट्स संघाचं आणि त्याचमुळे कुठेतरी पहिल्या 2 मॅच मध्ये त्यांना पराभवाला देखील सामोरं जावं लागलंय. या चेंडूवरती ड्राईव्ह केलं जात आहे. सुनील शिलारच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला भेटते. त्यानंतर इथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 धावा फलकावरती. सातार्डे स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकले आणि त्यानंतर त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. दोन षटकाची सांगता झाली 19 धावा फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी तीस चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. अजून देखील 30 चेंडू 37 धावा. सुनील कांबळे गोलंदाजी मार्कवरती या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढल्यानंतर इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब झालंय. नतीजा एक धाव ही कंप्लीट झाली आहे. संधी होती सुनील शेलारला मागे आघाडी परतवण्याची, परंतु क्षेत्ररक्षण थोडस खराब झालं आणि त्यानंतर एकेरी धाव ही सहजरित्या कंप्लीट केली गेली आहे सुनील शेलारच्या माध्यमातून. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 21 धावा फलकावरती म्हणजे 28 चेंडूमध्ये अजून देखील 36 धावांची गरज आहे. हो, मोठा फटका जरूर सजवायचा होता. आपला ट्रेडमार्क शॉट इथे मात्र सजवायचा होता, परंतु क्षेत्ररक्षण खराब पाहायला भेटतंय. म्हणजेच काय तर क्षेत्ररक्षकांनी इथे मात्र हार मानली आहे. म्हणजेच कुठेतरी जर पाहायला गेलं तर युद्धाला उतरले जरूर, परंतु या मनातूनच या मॅच मध्ये हार पत्करली आणि त्याचमुळे कुठेतरी जर पाहायला गेलं तर लढण्याची जी क्षमता आहे ती संपुष्टात आणली जाते. रिवर्सचा फटका आता मात्र या चेंडूवरती टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू जाईल सरळ वन बाउन्सी मार्शा बाहेर. चौकार 4 धावेसाठी सुमित मेहतारच्या बॅट मधून इथे मात्र वार झालाय.
नक्कीच सुमित मेहताने देखील कित्येक मॅच आपल्या या अशाच बहारदार फलंदाजीने आपल्या संघाला जिंकून दिल्या आहेत आणि तीच कामगिरी सध्याच्या घडीला हॉटेल समाधान स्पोर्ट्स संघासाठी करताना दिसत आहेत. सुमित मेहतर 7 चेंडूमध्ये 11 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले, तर सुनील शिलार 9 चेंडूमध्ये 13 धावा त्याच्या बॅटमधून देखील चांगल्या प्रकारे धावा बनवले गेले आहेत. म्हणजे स्टार्ट इथे मात्र चांगला मिळाला आहे. छोट्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, 56 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि यशस्वी पाठलाग करताना चांगली सुरुवात दिली आहे. हा चेंडू नक्कीच थोडस खराब आहे, एक्स्ट्रा धावा देऊन जाईल. वाईट +1 एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 फलकावरती. या चेंडूवरती फटका फसलाय. आता मात्र चेल टिपण्यामध्ये यश आलंय, चेल टिपला गेलाय आणि सुनील शेलारा इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन गेले. सुनील कांबळेने इथे मात्र सुनील शेलारचा चेल इथे मात्र टिपलाय. गोलिवडीचा सुमित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुनील पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हो चांगला चेंडू इथे पाहायला भेटलाय. सुनील कांबळेच्या माध्यमातून चांगला चेंडू इथे दाखल केला जातोय. 2 षटकामध्ये 19 धावा त्यांनी खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट सुनील शिलारची महत्वाची विकेट त्यांनी मिळवली. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 फलकावरती. म्हणजे 24 चेंडूमध्ये 28 धावांची अजून देखील गरज असेल. 24 चेंडू 28 धावा. या चेंडूवरती चांगला फटका आलाय. नक्कीच पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधूनच या फटक्याला सजवलं जाते. 4 धावेसाठी 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 32 फलकावरती लागले जात आहेत. चांगली फटकेबाजी इथे मात्र पाहायला भेटते. आता मात्र जिंकण्यासाठी 23 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. 23 चेंडू 24 धावा अजून देखील बनवायचे आहेत. फुलटॉस चेंडू तोफा कबूल केलाय. त्यानंतर फटका सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावेसाठी आलाय. 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 38 फलकावरती लागले जाते. 38 फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र 22 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. 22 चेंडू 18 धावा. खराब गोलंदाजी पाहायला भेटते. बॅटमधून देखील धावा कमी आल्या. त्यानंतर गोलंदाज आता मात्र त्या धावा बचवण्यासाठी कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही आहेत. लयलूट केली जाते धावांची. या चेंडूवरती हलक्या हाताने खेळून काढले या चेंडूला. त्यानंतर गोलंदाज इथे मात्र चांगले प्रयत्न करताना दिसलाय. एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 39 म्हणजेच 39 धावा फलकावरती. हो चांगला चेंडू आहे. फुलर रेंजचा चेंडू खोदून काढला जातोय.
चेंडूवरती चांगला फटका, त्यानंतर आकाश कांबळे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट झाल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 41 धावा फटकावरती. 20 चेंडू अजून देखील आहेत आणि आज 20 चेंडूमध्ये बनवायचे तर मात्र 15 धावा. सोपा विजय आहे, छोटस टार्गेट होतं आणि या चेंडूवरती फटका तर चांगला केला गेलाय. पाहूया झेल टिपला जाईल का. नक्कीच झेल सोडल्यानंतर इथे मात्र 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण पहिल्यापासूनच इथे मात्र पाहायला भेटलंय तेवढाच स्पोर्ट्स संघाचा आणि त्याचमुळे कुठेतरी जर पाहायला गेलं तर नक्कीच हार आता मात्र निश्चित होताना दिसते. 13 धावांची आता मात्र नाममात्र गरज आहे हॉटेल समाधान स्पोर्ट्स संघाला. नक्कीच या चेंडूवरती 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 4 षटकांमध्ये बनवल्या गेल्यानंतर 44 धावा 56 धावांचा पाठलाग इथे मात्र हॉटेल समाधान स्पोर्ट्स संघाला करायचा होता. देवराज स्पोर्ट्सने बनवल्या होत्या 55 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यावरती. सुरुवातीला जर पाहायला गेला तर हॉटेल समाधान संघाची गोलंदाजी कमालीची पाहायला भेटली. अजित सौंदरकर कमालीची गोलंदाजी करताना दिसले, त्याचबरोबर सुनील शिलारवा यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. थोडस आगडे थोडेसे जरूर ठरले, परंतु त्यानंतर कमबॅक देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर त्यांनी 7 षटकामध्ये अपोजिट संघाला म्हणजेच देवराज स्पोर्ट्स संघाला 55 धावांवरती रोखलं. गोलंदाजी मार्कवरती अतुल धिंडे, अतुल धिंडे यांच्या विरोधात तिथे मात्र फटका केला जातोय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र संदीप चौगुले. एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 45 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी 17 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे, म्हणजे 2 मोठे फटके विजय निश्चित. चेंडूवरती हलक्या हाताने फटक्याला खेळून काढलं एकेरी धावेसाठी. या मॅचला लवकर संपवावं लागेल कारण का रन रेट हा देखील महत्वाचा आहे. कारण का आपण जरा मोठ्या फरकाने ही मॅच जर जिंकला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला रन रेट मध्ये देखील होऊ शकतो आणि हीच बाब कुठेतरी लक्षात ठेवावी लागेल हॉटेल समाधान स्पोर्ट्स संघाला. कारण का विजय निश्चित होणं गरजेचंच आहे, त्याचबरोबर रन रेट हा देखील महत्वाचा आहे. ओहो, इथे मात्र चांगला चेंडू टाकला जातोय. या चेंडूवरती दीर्घ चेंडूची सांगता पाहायला भेटली, म्हणजे समीकरण या चेंडूने बदललं जात आहे. 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 10 धावांची गरज आहे. 15 चेंडू 10 धावा अजून देखील बनवायचे आहेत. फटका तर चांगला केला जातोय डीप विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण देखील झाले, तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट करण्यापासून रोखू शकले नाहीयेत. 2 धावा या कंप्लीट झालेत. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 48 धावा. 8 धावांची गरज आहे. 48 धावा फलकावरती. ओहो, फुलटॉस चेंडू, खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप आहेत सुनील कांबळे. बाईकच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आले, म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचली 49 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी नाममात्र 7 धावांची गरज आहे. 13 चेंडू आहेत, 7 धावांची गरज आहे. 13-7 असं हे समीकरण. मिस टाइम स्ट्रोक तरी देखील मितील या चेंडूवरती 4 धावा. नक्कीच 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. या 4 धावीने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली ती म्हणजे 53 धावा फलकावरती लागले जात आहेत. 53 धावा फलकावरती. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय, म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये मात्र 3 धावांची गरज आहे. अजून एक जर पाहायला गेलं तर एक मोठं रण संग्राम आपल्याला पाहायला भेटणार आहे. कोडोली टायगर्स कोडोली आयोजित ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला भेटेल. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला कोडोली इथे पाहायला भेटेल. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 1 लाख रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 20,000.
तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देखील 20,000 आहे. आणि याचबरोबर जर पाहिलं गेलं तर विजयी चौकार इथे मात्र खेचला जातोय हॉटेल समाधान स्पोर्टच्या माध्यमातून. या विजयी चौकाराच बरोबर या मॅच वरती शिक्कामोर्तब केलाय आणि या मॅचचा मेन ऑफ दी मॅच कोण ठरतंय हे देखील पाहावं लागेल. या सामन्याचा सामनावीर ठरतायत कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका गिरगाव गावचा सुपुत्र नाव आहे अजित सौंदरकर. सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र अजित सौंदरकरने मिळवलाय. कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. कोडोली टायगर्स कोडोली आयोजित ग्रामीण क्रिकेट चा महासंग्राम आपल्याला 2025च्या या महासंग्रामामध्ये पाहायला भेटणार आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 20,000, तर चतुर्थ क्रमांक पारितोषिक 20,000. या स्पर्धेची प्रवेश फी आहे ती म्हणजेच 7,000 रुपये प्रवेश फी आहे या स्पर्धेची. आणि या स्पर्धेसाठी जर पाहायला गेलं तर वैयक्तिक बक्षीस देखील आहेत. उत्कृष्ट गोलंदाजीसाठी शूज देखील पाहायला भेटतील. उत्कृष्ट फलंदाजीसाठी बॅट आहे. फायनल मॅन ऑफ द मॅच साठी बॅट व शूज देखील दिले जातील. त्याचबरोबर मालिकावीरासाठी सायकल देखील आपल्याला पाहायला भेटेल आणि मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देखील पाहायला भेटेल. अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल. दत्तमठी क्रीडांगण कोडोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील अजून एक ग्रामीण क्रिकेट पटलावरील मानाची स्पर्धा. सुजित वाडकर आणि त्याचबरोबर विक्रम पाटील, अक्षय पाटील, राहुल भोसले आणि संतोष पवार यांच्याशी संपर्क साधायची ही स्पर्धा दिनांक 18 मार्च ते 23 मार्च या तारखेला ही स्पर्धा खेळवली जाईल. शेवटचे 2 दिवस आहेत त्या ते प्रकाश झोतामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. अशी ही मानाची स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम कोडोली टायगर्सचा कोडोली यांच्या वतीने आपल्याला पाहायला भेटेल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो आपल्याला नंतर दिला जाईल. सुविन मेहतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अजित सुंदरकर आपण देखील यायचं आहे नंतर मॅन ऑफ द मॅच साठी. तौसिफ मुल्ला सर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. तौसिफ मुल्ला सर कॉमेंट्री बॉक्स जवळ या. सॉरी तुम्ही खेळताय राहू द्या. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊ द्या. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ या. सॅटर्डे संघाने नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर त्यांनी
घेतलाय क्षेत्ररक्षणाचा निर्णय. पाहूया आज घेतलेला निर्णय किती यशस्वी ठरेल. हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीबडी. चालू असलेला सामना शिवकल्याण स्पोर्ट्स वर्सेस साताडे स्पोर्ट्स साताडे. विन द टॉस साताडे अँड इलेक्टेड बाय फील्ड फर्स्ट. आणि चालू मॅच मध्ये ओपनिंग आलेले आहेत आडूरचे संघमालक रोहित पाटील आणि नॉन स्ट्राईकवरती आहे सैराट नाही सॉरी रोहित राहुल माने. बॉलिंग एंडवरती आहे श्रीराम पवार. स्टार्ट. पहिला चेंडू निर्धाव, उत्कृष्ट प्रकारचा चेंडू, काही समजलेला न चेंडू फलंदाजाला. स्लिपच्या दिशेने टोलवलेला चेंडू, या चेंडूवरती मिळत आहेत 4 धावा. सॉरी 3 धावा घेण्यात यशस्वी फलंदाज. ऑफ साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू, धावा मिळते 4. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 3 चेंडू नंतर बिनबाद 7. आणि स्ट्राईक वरती आहे राहुल माने. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका आणि त्याच फटक्यावर त्याच चेंडूवरती तोच फटका आणि त्याच 4 धावा. धावसंख्येत भर, नो बॉल. अंपायरचा इशारा नो बॉल. 5 धावाची भर. धावसंख्या होते 12. चालू असलेला सामना शिवकल्याण स्पोर्ट्स वर्सेस साताडे स्पोर्ट्स साताडे. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय साताडे स्पोर्ट्स साताडे या संघाने. आजच्या दिवसातील चौथा सामना.
रोहित पाटील आर्मी वर्सेस सरदार